शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्तप्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्तुमाराध्यां हरिहरैर्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतं पुण्यं प्रभवति यत्र श्री रेणुकाचार्यो विश्ववन्द्यो जगद्गुरुः तत्र श्री विजयकीर्ति शान्तिर्धर्म सुखं सुखम् यस्य स्मरणमात्रेण नाशं आयाति पातकम् सूर्योदयात् तमैव तं दमयां प्रणमाम्यहम् गुरु पंचाक्षरं वंदे जगन्माया निवर्तकम् ददाति शिवज्ञानं मन्मथधाम प्रेरकम् जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंच आचार्यांच्या पावन चरणी अनंत कोटी दीर्घदंड शिरसा प्रणामर्पण करीत जगज्योती महात्मा बसवेश्वर आदी समस्त संतांना व संत परंपरेचे संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या संजीवनी समाधी श्रीकाल वंदन करून महामहिम वैराग्य चक्रवर्ती सिद्ध सद्गुरु दमयन स्वामी व आराध्य गुरु पंचाक्षरी शिवाचार्यांच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन परम पवित्र अशा या श्रावण मासामध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या संजीवनी समाधी सानिध्यामध्ये मुखेडचे गणाचार्य मठाचे मठाध्यक्ष डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या चरणी वंदन करून आणि याचप्रमाणे नेहमीसाठी या क्षेत्राच्या विकासामध्ये आध्यात्मिक योग आणि मन्मथ माऊलींचे जे विचार आहेत सुदूर आंध्र कर्नाटक महाराष्ट्रामध्ये प्रसार प्रचार करणारे आमचे आत्मीय मित्र शेटस्थल ब्रह्मी शिवानंद शिवाचार्य कमलोकर महाराजांनाही वंदन करून आणि या देवस्थान कमिटीचे वीरशैव समाजाचे जे वारसा घेतलेले हलगे परिवार आहे नागनाथप्पा हलगे यांचे चिरंजीव श्री सोमनाथप्पा हलगे संत शिरोमणी मन्मथ स्वामी पंच कमिटीचे ते अध्यक्ष या क्षेत्राचा विकास करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हात अनेक वर्षापासून आहे आणि ते अध्यक्ष झाल्यापासून आणखी विकासाचा स्वप्न त्यांच्यामध्ये आहे बरेचसे ते पूर्ण करीत आहेत आणि याचप्रमाणे या आजच्या या धर्मसभेमध्ये उपस्थित असणारे विश्व हिंदू परिषद गोरक्ष विभागाचे महाराष्ट्र क्षेत्र प्रशिक्षण प्रमुख असणारे आपल्या समाजाच्या शिवप्रसाद मारुती कोळे आणि नेहमी अनुदानांमध्ये समर्पित झालेले आमचे विश्वनाथप्पा सलगरे आणि देवस्थान कमिटीचे प्रमुख पुजारी विश्वनाथ स्वामी आणि बजरंग दलाचे देवगिरी प्रांताचे चालक आताच आमचे संचालकांनी सांगितले संपूर्ण नांदेड ज्यांच्या प्रबोधनासाठी आतुर असतात असं आमचे श्री कृष्णा देशमुख आणि बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक गजानन पांचाळ आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे रामराव मस्कले आणि मी आताच म्हणत होतो महाराजांनी की तुमच्या सर्व कार्य यशस्वीपणे होण्यासाठी सुदूर खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य जे आमचे शिवानंद स्वामी फोटोग्राफर करतात म्हटल्याबरोबर त्यांनी पटकन पाय पकडले महाराज आम्ही काही नाही करत सगळे महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणत होते
आणि महाराजांनी अनेक वर्षापासून नात्याने ते माझं पोरगा लागतोय. तुम्ही म्हणताल का, यांच्या आधीचे जे गुरु महाराज होते ते आणि आम्ही दोघे फडगी मठामध्ये शिकत होतो आणि म्हणून हक्कानं मला आवर्जून एका बापाने आपलं पोरगाचं कौतुक करताना जसा आनंद मन भरून येतं तसं मला मन भरून येतोय. आज महाराष्ट्रामध्ये कोणी न केलेला कार्य जे आहे, विद्यार्थ्यांना घडवणं असो, कीर्तनकारांना घडवणं असो, किंवा राजकीय क्षेत्र असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, सतत जे आहे ज्यांनी सेवा करत असतात. आणि मला परवा त्यांचे फोन आला, मी मोहनमध्ये होतो संभाजीनगरला माऊलींच्या आशीर्वादाने. तिथं एक 1.25 एकर मध्ये संत शिरोमणी मन्नथ स्वामीचा ध्यान मंदिराचा निर्माण कार्य पूर्ण झालेलं आहे. त्याच्या उद्घाटनासाठी वाट बघतोय. तिथं आता देवगिरी प्रांताच्या विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष देवगिरी बारगजी आप्पा आणखी बरेचसे मंडळी होते, ते पण येणार होते. महाराज म्हणले त्यांनाही घेऊन आणा, पण काही कार्य लावल्याने ते येऊ शकले नाही. माझ्याकडूनच संपूर्ण देवगिरी प्रांताच्या विश्व हिंदू परिषद अध्यक्षाच्या वतीनं महाराजांचा आमचा हार्दिक शुभेच्छा सांगा म्हणले. त्यांच्याकडून सुद्धा आम्ही सांगू इच्छितो. आणि आजची काळाची गरज आहे. संचालकांनी सुद्धा जसं शिवानंद स्वामी करतात, ते एक म्हण आहे संस्कृत मध्ये, अर्चकस्य प्रभावेन शिरोपी दैवायते. ताई पण सुंदर सांगितली पतंजली योगसूत्रावरतीचंही अभिनंदन. शेवटी दगड दगडच असतो, त्या दगडाला देवत्व आपण आणायचे कार्य जर कोणी करत असेल तर ते वैदिक करतात, पूजा अर्चना करणारे गुरु करतात. तसं महाराजांचं प्रत्येक कार्यक्रम जे आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि व्यवस्थित कार्यक्रमाची मांडणी मांडायची आणि कोणाचे मन न दुखेल याची काळजी घेऊन आपल्या संचालक असलेले गंगाधर पटणे पाटील घराण्याचे तर आहेच आहे, पण पाटील की कमी आणि एक मन्मथ माऊलींचा भक्तीचा प्रवाह जो आहे त्यांच्यामध्ये वाहत फार सुंदर. गणाचारी मंच संस्थांचा हा विकासाचं जे धोरण घेऊन चाललेलं आहे, आपले मित्र असताना एवढा विकास पावलेला नव्हतं. अत्यंत जीर्ण झालेली मुखेडचं मठ आज डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्यांचा आणि आपल्या सर्व भक्तांचा सहकार्यांचा सहयोग संघाने फार सुंदर असं आजचा हा कपिलदास क्षेत्राचा अनुष्ठान आपण संपन्न होतोय. मला वाटतं महाराजांपेक्षा तुम्हा सर्वांचं मला हार्दिक अभिनंदन करावं आणि तुम्हाला मन्मथ स्वामींचा आशीर्वाद असंच या गणाचारी मठाच्या युगानुयुगापर्यंत जो सेवा करण्याची दीर्घायु आरोग्य तुम्हा सर्वांना प्राप्त व्हावं. आणि तुम्हाला घेऊन जाण्यासाठी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्यांनी असं समाज आणि राष्ट्र सेवा करण्याची शक्ती माऊलींना प्रदान करो असं मन्मथ माऊलींच्या मी चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला वाटत होतं की महाराज तुम्ही थोडा थांबून बोलायला पाहिजे होतं, की आताच आमचा 21 दिवसाचा अनुष्ठान पूर्ण झाला. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांनी असंच एकदा आम्ही त्याचे प्रयत्न करत असताना 108 कोटीचा पंचाक्षर महामंत्राचा संकल्प आहे, त्यामध्ये 25 कोटी पूर्ण झाल्यानंतर आप्पांच्या हातानं एक चांदीचा सिक्का जो आहे लक्ष्मी यंत्र टाकून प्रत्येक 5,55,555 जे जप केले, जे लिहिलं, जे इथं बसून साधना केली, त्या सगळ्यांना धर्मप्रेमी म्हणून जो आप्पांच्या हातानं ते प्रदान करण्यात आलं. तेव्हा राष्ट्रसंतांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही एवढं शिकले, सिद्धांत शिका म्हणे, अध्याय किती आहे सांगा म्हणले. आणि मी म्हटलं 21 आहे आप्पा म्हटलं. मग तुम्ही अनुष्ठान किती दिवसाचं करता? म्हणजे ह्याच्या आधी इथं आमचे तो सप्ताह असते ना 35 दिवसाचा, फुटके आप्पा त्यांच्या सोनप्पा फुटके म्हणून
त्यांनी हा सप्ताह 35 दिवसाचा घालवलं होतं. आम्ही 18 वर्षापासून अनुष्ठान इथं करत असतो. मग शेवटचा षष्टी किंवा सप्तमीला तो सप्ताह पूर्ण होतो 35 दिवसाचा. मग आमच्या 5 वर्षाचं अनुष्ठान झाल्यानंतर असं रुक वाटायचं इथं. मग आपल्याला सांगितलं असं, मग आप्पाने मलाच वडले आणि म्हणे हे रुक वाटायचं काम दूर कोणी करावं. मौलीने तुम्हाला या सानिध्यात पाठवलं आहे. आजपर्यंत तुम्ही कैलास मानसरोवर असो, अमरनाथ असो, 12 ज्योतिर्लिंग असो, पंचपीठ असो, सगळे अनुष्ठान पूर्ण झालेलं आहे. आतापर्यंत महिनाभर तुम्ही करत होते. आता सिद्धांत शिखामणीमध्ये जसं 21 अध्याय आहे तसं 21 दिवसाचं अनुष्ठान करायचं. बाकीच्या सेवा ब्रह्मस्वामी गौरी सेवा पूर्ण करा म्हणले. तेव्हापासून तो पंचाक्षर जपयज्ञ जो आहे आज 18व्या वर्षी पूर्ण सुरुवात होतोय. आणि त्या घाई गर्दीमुळे जे आहे मी थोडा दोघे महाराजांना विनंती केलो, माफ करा आणि मला थोडस वेळ द्या म्हणलं. त्यांनी उदार अंतःकरणाने मला आशीर्वाद दिले की ठीक आहे महाराज तुम्ही बोलून जा म्हणे. महाराजांनी जवळपास 1000चे वय जे आहे आपल्या उन्हाळ्याच्या शिबिराच्या माध्यमातून अनेक मुलांना जो आहे वैदिक शिकवलेला आहे. आज या मुलं जे दिसतात बघून फार आनंद वाटतोय. आज जंगमांची अभाव असं म्हणणारे महाराष्ट्रामध्ये आज हजारो शास्त्री जो तयार करण्याचे कार्य मठाच्या वतीने होतं. आणि मी महाराजांचं पुनश्च अभिनंदन करतो. आता अधिक वेळ न घेता मूळ मुद्द्याकडे येतो. मूळ मुद्दा म्हणजे हा पण मुद्दाच आहे. आज एक शब्द हा सम्यक ज्ञाता स्वर्गे लोके कालदिग्भवति. पवित्र अशा श्रावण मासामध्ये कोणी उपवास केले, कोणी जप केले, तप केले, पारायण केले, अनुष्ठान केले. हे सगळे करायचं मुख्य उद्देश काय, कशासाठी आम्ही हे करतो? तर लिंगांग सामरस्य मोक्ष प्राप्तीसाठी, मुक्ती प्राप्त करण्यासाठी, जनन मरण रूपी या संसार भवबंधनातून मुक्त होण्यासाठी हे करतो. पण वेदामध्ये सांगितलेले आहे एकच शब्द हा सम्यक ज्ञाता स्वर्गे लोके कालदिग्भवति. 4 वेद, 28 शैवागम, उपनिषद, भगवद्गीता, परमरहस्य, सिद्धांत शिखामणी या सगळ्या ग्रंथांच्या अध्ययन करून असं नाहीये, करावं. पण वेद सांगते एकच शब्द जरी आहे ना तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेऊन जर उच्चार केला तर तो एका शब्दाने सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळू शकते. मोक्ष. आणि म्हणून आतापर्यंत मौलींच्या सोबत जाऊन आपण मन्नत स्वामीला जे आहे संकल्प केले, पूजा केले. आपले शास्त्री लोकांनी सुद्धा इथे बरेचसे शास्त्री लोक आहेत. आपण संकल्प करतो. मी मागच्या एका प्रवचनात सांगितलं होतं, क्षीरेण क्षयन्ते पापम दत्ना धन विवर्धनम आज्येन आयुष्यमाप्नोति मधुरा हन्ति कल्मषम शर्करया सुखम विंध्यात्मन. आज अशी मंडळी तयार झालेली आहे समाजामध्ये की श्रावण मासामध्ये लाखो लिटर दूध वाया जाते. अशा मन्मथ माऊलींच्या पिंडीवर किंवा प्रभू वैद्यनाथाच्या पिंडीवर असं दूध वाया घालवण्यापेक्षा समाजातले जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या मुलांना दूध वाटप केलं तर तो पुण्य तुम्हाला प्राप्त होतो. बघा त्यालाही तुम्ही टाळी वाजवता. मग तुम्ही आले कशाला मग टाळे वाजवणारे इथे? मग आम्ही त्यांना म्हणलं बाबा 1000 लिटर दूधची किंमत जास्त आहे का? देशामध्ये दारू पिऊन पिऊन जे पैसे खर्च करतात दारू पिणं बंद केलं तर याच्यापेक्षा पुण्य जास्त मिळतं की नाही मिळत? आता मी पण टाळी वाजवली. वाजवा वाटलं तर सुद्धा वाजवणार पण नाही.
आगमामध्ये सांगितलेले आहे, लिंगावर दूध टाकल्यानं काय मिळतं, तूप टाकल्यानं काय मिळतं, दही टाकल्यानं काय प्राप्त होतं साधकाला, हे सांगितलेलं आहे. आज महादेवाच्या पिंडीवर किंवा आपल्या इष्टलिंगावर श्रावण मासामध्ये टाकणाऱ्या दुधाची किंमत आहे का, जास्त आहे का, की संपूर्ण भारतामध्ये दारूवर खर्च होऊन भांडण करणारे, आत्महत्या करणारे, मारणारे लोक, ऍक्सिडेंट होणारे, हे जास्त नुकसानदायी आहे. कोणतं जास्त नुकसान होतो? काही पाश्चिमात्यांचं अनुकरण करून जो आहे आपल्या भारतीय परंपरेच्या सनातन धर्माचा जे संस्कारांचा जो आहे दिशाभूल करणारी ही जे मंडळी प्रश्न करतात, अशा लोकांसाठी हा श्लोक उद्धरण दिलेली आहे. आगमामध्ये सांगितले, क्षीरेने क्षयंते पापम, कळत न कळत आपल्याकडून पाप घडतात की नाही घडत. म्हणून महादेवाच्या पिंडीवर इष्टलिंगावर दूध टाकल्याने काय मिळतं, तर कळत न कळत हेतुपुरस्सर केलेले सगळे पापांचा नाश होतो. म्हणून आम्हाला माऊलींच्या अभिषेकामध्ये दूध वाढलं. कोणाला वाटतं आपल्या अंगावरचं पिवळं पिवळं वाढवावं असं वाटत नाही. कोणाला वाटतं शेतातलं पीक चांगलं पिकावं. कोणाला नाही वाटत आपल्या दुकान धंद्यामध्ये पैसे वाढावं. कोणाला वाटत नाही आपल्या गल्ल्यातलं बरकत यावं घरामधून. सगळ्यांनाच वाटतं. दधना धन विवर्धनम, त्या पंचामृतामध्ये दही टाकल्याने तुमच्या ऐश्वर्य संपत्तीमध्ये ना वाढ होतो. असंच एकदा एक बाई प्रवचन ऐकलेली होती तंबुलकर महाराज. त्यांनी दुसऱ्याच दिवशी आहे ना 2 कॅन दही आणली, 5-5 किलो. मी म्हणलं पंचामृत कुठे आहे? महाराज घरामध्ये खूप पैशाचा अभाव आहे म्हणून मी दही घेऊन आली म्हणले. बघा, आज जे ना आयुष्य माप नव्हती. आज आपल्या जवळ किती पैसा आला तरी पैशाचा भूक मिटला का हो? मिटला. आणखी पैसा हवा असं वाटतं. पण ज्या माऊलींच्या सानिध्यामध्ये श्रद्धेनं इष्टलिंग पूजाला येऊन उपस्थित राहतात, तमलुकर असो, मुखेडकर असो, मन्मथधाम असो, त्या माऊली आह्या त्या संसारामध्ये आह्या त्या उत्पन्नातून सुखी समाधानाने जीवन जगू लागले की नाही जगू लागले? बघा, ठीक आहे, थोडाफार तरी टाळे वाजले आहे ना. पैसे किती असले तर समाधान येतं असं एक क्रायटेरिया आहे का? नाही आहे. दधना धन विवर्धन. पण पैसा वाढ होणं जास्त महत्वाचं आहे का विचारांचं आहे त्याच्यात जो प्राप्त है वो पर्याप्त है, इसे समझकर जो संसार करेगा उससे बड़ा श्रीमंत इस दुनिया में दूसरा कोई हो नहीं सकता. वो नसीब सिर्फ है ना मनमत मौली के भक्तों को ही प्राप्त हो सकता है. आज सांगा, अलीकडे लोकांचे आयुष्य वाढू लागले की घटू लागले? घटू लागले. आज जे ना आयुष्य माप नव्हती. आज किती लोक तुपाने होम हवन करतो, किती लोक तूप पंचामृत मध्ये टाकतो. पंचामृत करा म्हणले की ते मध आणतेत महाराज, ते 8-10 महिन्यापूर्वी आणून ठेवले, ते घटून गेलेली असते. समजा घरात जर बाळांतील मुली असलं तर ताजा मध मिळतं, अन्यथा ते पण मिळत नाही. आज जे ना आयुष्य माप नव्हते, पंचामृतामध्ये तूप टाकून अभिषेक केल्यानं निरोगी आयुष्य आम्हाला प्राप्त होतो, दीर्घायू आम्हाला होतो. असं शिव पार्वती संवादामध्ये आगम ग्रंथामध्ये पंचामृताचं महत्व सांगितलेलं आहे. एकमेकांना बघितल्यानंतर एकमेकांचा हेवा आपल्या समाजामध्ये वाढलं की घटलं, वाढलं की नाही वाढलं. इकडून तर पंचामृत अभिषेकामध्ये मध टाकतो आणि बाजूला एकमेकांचा हेवा करतो. हा वीरशैवांचं लक्षण नाहीच. मधुना अंती कल्मषम, कल्मष जे भावना आहे ना एकमेकांच्या प्रती, तो नाहीसा व्हायचा असेल तर आपल्याला पंचामृतामध्ये न चुकता जो आहे ना मध टाकला पाहिजे. ते मध टाकल्याने शत्रू पीडा जो आहे ना आपोआप घटत जातात. मला सांगा,
माझ्याविषयी महाराजां मनामध्ये असलेले शत्रुभाव नाहीस करणं सोपं आहे का? का माझ्यामध्ये असलेले महाराजांविषयी शत्रुभाव कमी करणं सोपं आहे? दुसऱ्यांमध्ये असलेले शत्रुभाव कमी करणं माझ्या हातात नाहीये, पण दुसऱ्यांप्रती असलेलं द्वेष भावना माझ्यातलं नाहीस करणं हे माझ्या हाती आहे. आणि म्हणून आपण जो आहे मर टाकतोय त्याच्यानं दुसऱ्यांच्या मनातला द्वेष नाहीस हो न हो, पण माझ्यामध्ये असणारा द्वेष भावना आधी नाहीस झाला म्हणजे अख्खा जग जो आहे शांतीनं समाधानाने नांदू शकतो. आणि बऱ्याच वेळ तुम्ही म्हणता महाराज आमच्या घरात सगळं आहे हो पण सुखच नाही. माई सुख कुठं? त्या फोटोग्राफर जवळ विकत भेटला असता तर सगळ्यांच्या घरी पाठवलं तर फोटो पाठवण्यासाठी. शर्करया सुखम विंद्या, त्या पंचामृत मध्ये साखर पाणी जे टाकतो ना त्याच्यानं संसारामध्ये सुख प्राप्त होतो. जसा हा श्लोक सांगितलेला आहे. अजून एक श्लोक जे आहे, संकल्प सोडत असताना तुम्ही शुभ नक्षत्र, शुभ योग, शुभ कर्ण, शुभ तिथी, वार वगैरे म्हणतात की नाही म्हणत? मग हे सगळं नाही तर हे कशासाठी उच्चार केला पाहिजे? ते श्लोक दररोज संकल्प करत असताना म्हणतो की नाही, आजचा जो संकल्प जो आहे, आज तुम्ही सगळे म्हणले असेल सप्त चत्वार विंशत्योत्तर ऊनविंशतितमे श्री विश्वावसुनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतो श्रावण मासे कृष्ण पक्षे अष्टम्यां तिथौ तदुत्तरे नवमी तिथौ 10:42 पर्यंत आहे ना, आज अष्टमी आहे, त्याच्यानंतर नवमी तिथी होतो. भरणी नक्षत्र, भरणी नक्षत्र 8:17 पर्यंत आज भरणी नक्षत्र होतं. आणि नंतर जो आहे कृतिका नक्षत्राची सुरुवात होतो. वृद्धी नाम योग आहे आणि बालव नाम करण आहे. प्रत्येकाने आम्ही पूजा करतो, अभिषेक करतो, पण शास्त्री लोक सुद्धा म्हणतात सगळं जेवढं होतं तेवढं घेतात, नंतर शुभ नक्षत्र, शुभ योग, शुभ करणे असं बोलून असलेलं वारचं नाव घेऊ नये ना, शनिवासरे म्हणून सुरू करतो. पण ह्या पाचही पंचांगाचा उच्चार केल्यानं काय प्राप्त होतो? जसा आधी श्लोकामध्ये पंचामृत अभिषेक केल्याने काय मिळतं, तर वाराच्या आठवण काढल्याने, तिथीच्या आठवण काढल्याने काय प्राप्त होतो दररोज? तर सांगितले तिथीचे श्रियमाप्नोति, वारात आयुष्यवर्धनम, नक्षत्रात हरते पापम, योगात रोग निवारणम, करणात कार्यसिद्धी स्यात्, पंचांग फलमुत्तमम, एतेषां श्रवणां नित्यं गंगा स्नानं फलं भवेत्. महाराज आम्ही 16 सोमवार पूजा केलं, हे केलं, ते केलं, आमचं मागचं संकट काय? मग त्यासाठी जे आहे हे व्यवस्थितपणे तिथी कुठली आहे, नक्षत्र कोणतं आहे, वार कोणता आहे, तो नक्षत्र कितीचे किती पर्यंत आहे. आता भरणी नक्षत्र संपून गेला 8:12 नंतर पण दिवसभर भरणीच असते का? नाहीये. जो नक्षत्र असेल तो नक्षत्राचे उच्चार केलं पाहिजे. इथं सांगितलेले आहे श्रियमाप्नोति, घरामध्ये बरकत यायला पाहिजे, संपत्ती वाढलं पाहिजे, तर तिथीच्या दररोज उच्चार केलं पाहिजे. आपण दररोज लिंग पूजा करतो ना, लिंग पूजा करत असताना दररोज कुठल्या तिथी आहे तिथीचा उच्चार केलं पाहिजे. वारात आयुष्यवर्धनम, कोणतं वार आहे त्या वाराचा उच्चार केल्याने साधकांचा आयुष्य यानं वाढ होतो. नक्षत्रात हरते पापम, त्या दिवशीच्या नक्षत्राचा आठवण करून पूजा केली तर समस्त पाप जो आहे नष्ट होतात. योगात रोग निवारणम, प्रतिरोज एक वेगवेगळे योग असतात, त्या योगाचा उच्चार केल्याने समस्त प्रकारचा पाप नष्ट होतो. करणात कार्यसिद्धीच्या, करणाचे उच्चार केल्याने कार्यसिद्धी प्राप्त होतो. पंचांग फलमुत्तमम, एतेषां श्रवणा नित्यं
गंगा स्नान फलम भवेत। हा पाची तिथी नक्षत्र योग करण वार नित्य जे याचे पठण केल्यानंतर नित्य गंगा स्नान केल्यासारखं फळ आपल्याला प्राप्त होतो आणि आपण सगळे पुनीत पावन व्हावं आणि माऊलींच्या सानिध्यात आजपर्यंत आपण केलेले तपश्चर्याच्या फळाने आपण सगळे सुखाचा संसार करून परमतत्वाची प्राप्ती आपण करून घ्यावं एवढंच या संदर्भात बोलून या श्लोकाचा अर्थ सांगितलं आणि भरपूर वेळ झालेला आहे। माऊलींचाही आशीर्वचन होणार आहे। मला पण अन्यत्र जात असल्यामुळे माऊलींना क्षमा मागणी करून मी माझ्या वाणीला आपल्या चरणी समर्पण करतो। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज